संघटनेची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची फळी ही उभी राहिलेली आहे. म्हणून जबाबदाऱ्या तितक्याच वाढल्या. जितकी वर्ष वाढतात तितक्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. म्हणून ह्या 1 जानेवारीच्या एक पूर्ण होत असलेल्या वर्धापन दिनाला विशेष असं महत्त्व आहे. या वर्धापन दिनासाठी अनेक मान्यवरांना या ठिकाणी आम्ही बोलवणार आहोत. याची सुद्धा यादी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांशी नंतर परत बसून एकदा फायनल केल्या जाईल आणि नंतर पत्रिका काढून कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. शाळांच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही दररोज पुरी करून दिली आहे, त्यानुसार नाराजी नाराजी प्रत्येक ठिकाणी असती. तर घरात भावाभावाचं जमत नाही, आपल्याला माहीत आहे. निवडणुकीमध्ये ते अनुभवही आपण पाहिलेले आहेत. त्यामुळं काही कार्यकर्त्यांना काही विचार पटत नसतील तर त्यांना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांची वाट मोकळी करून दिलेली कधी चांगली असते. मी काही कोणाला जा म्हटलं नाही, पण ज्याला संघटनेच्या विचारधारा, ज्याला संघटनेत काम करायचं नसेल, ज्याला आता काही गोष्टी मोकळ्या पाहिजे असेल पण त्याच्यावर जर काही दडपण असेल तर त्या कार्यकर्त्यांसाठी ते वक्तव्य आहे की त्यांना त्यांच्या वाटा मोकळ्या आहेत. ज्याला वाटेल त्यांनी त्या रस्त्यानं स्वतःचं व्यक्तिगत मत घेऊन निर्णय घेतले पाहिजे. शेवटी संघटना आहे ती कार्यकर्त्याच्या आधारावर टिकली पाहिजे. कोणीच गेलं नाही पाहिजे ही भावना आहे. पण काहींना जर वाटत असेल तर त्यांनाही रस्ता मोकळा करून दिला पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे. शेवटचा प्रश्न, मराठा समाजाचं कोणतंही आंदोलन असलं, कोणतंही मराठीचं काम असलं